हॉटेलमध्ये काजू करी खाल्ल्यानंतर सिरियसली मला असं वाटायचं की ही रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप जास्त अवघड असेल, पण आज आहे ना मी घरच्या घरी मस्त अशी काजू करी बनवली आणि त्यानंतर मला असं वाटलं की याआधी ही रेसिपी मी का नाही घरी बनवली। काजू करी बनवण्यासाठी हाफ काजू जे आहेत ते मी ग्रेव्हीसाठी साईडला काढून ठेवले आणि त्यानंतर हाफ काजू जे आहेत ते तुपामध्ये छान असे फ्राय करून घेतले। त्यानंतर ग्रेव्हीसाठी मी 2 ते 3 कांदे कट करून घेतले। कढईमधल्या तुपामध्येच मी थोडासा खडा मसाला टाकून घेतला, यामध्ये जिरं, दालचिनी, लवंग, इलायची आणि त्यासोबतच काळी मिरी या गोष्टी मी छान अशा फ्राय करून घेतले। त्यानंतर आहे ना यामध्ये मी कांदा आणि लसूण टाकला। कांदा लसूण टाकल्यानंतर जे काजू होते ग्रेव्हीसाठी काढलेले ते टाकून घेतले आणि सगळ्यात शेवटी यामध्ये टोमॅटो सॉटे करून घेतले। त्यानंतर हे मिश्रण अगदी थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये अगदी बारीक याचं वाटण करून घेतलं आणि फोडणीसाठी ते मी कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक असे कट करून घेतले। त्यासोबतच यामध्ये मी पनीर देखील टाकणार होते, सो पनीरचे सुद्धा बारीक बारीक क्यूब करून घेतले आणि सगळ्यात शेवटी ना इथे मी फोडणी देण्यासाठी घेतलं होतं। फोडणीसाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, यामध्ये जिरे आणि तेजपत्ता टाकून घेतला। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान असे तेलामध्ये शिजवून घेतले। यामध्ये घरातले जेवढे पण मसाले अवेलेबल असतील ते सगळे यामध्ये टाकले। हळद, मीठ, मसाला या गोष्टी टाकून घेतल्या। फ्राय केलेले काजू यामध्ये टाकून घेतले आणि सगळ्यात शेवटी जी काजूची पेस्ट तयार केलेली होती ती यामध्ये टाकून घेतली। ज्या प्रमाणात मला कन्सिस्टन्सी हवी होती त्या प्रमाणात मी पाणी टाकून घेतलं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये पनीरचे क्यूब टाकून घेतले। त्यानंतर थोड्या वेळ उकळी येण्यासाठी ठेवले। त्यासोबतच इथे मी मस्त अशी गरमागरम भाकरी बनवली आणि सगळ्यात शेवटी यावर कस्तुरी मेथी टाकून घेतली। सो चला इथे मस्त अशी काजू करी तयार आहे। बाय।